नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर 2000 जो 25चा क्वेश्चन पेपर आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू अँड फॉल्स हे मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. आता फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2025ची आता जी एक्झाम झाली त्याचा क्वेश्चन पेपर सप्टेंबरमध्ये झालेला. तर मी सांगितल्याप्रमाणे ट्रू अँड फॉल्स मॅच द फॉलोइंग जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो नंतर घेईन. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 जो असतो 5 मार्काला. एक प्रश्न विचारला जातो, टोटल असतो 15 मार्काला. त्याच्यामध्ये आलेले प्रश्न आहेत शालेय आरोग्य कार्यक्रम आहे, जागतिक आरोग्य संघटना थीम 2025, भारतीय आरोग्य व्यवस्था, नंतर अपंगत्व आहे आणि जीवनविषयक आरोग्य सांख्यिकी. ठीक आहे, असे 15 मार्काला क्वेश्चन असतात. 3 लिहायचे, टोटल 5 होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. तर पहिला आहे RCH कार्यक्रमाचे घटक लिहा. राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची थोडक्यात माहिती लिहा. आशाची कर्तव्य जबाबदारी लिहायची, सविस्तर लिहायचे. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप लिहायचे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 आहेच व सोबत क्वेश्चन नंबर 4 आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाबद्दल सविस्तर लिहा. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका स्पष्ट करा आणि केंद्र स्तरावरील आरोग्य सेवा वितरण प्रणाली स्पष्ट करा. केंद्र स्तरावरील आरोग्य सेवा वितरण प्रणाली स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे किंवा त्याला दुसरा एक आहे और असतो ना चौथ्या प्रश्नाला, तो राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत सविस्तर लिहा. भारतातील प्रमुख आरोग्य समस्यांची यादी, प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक लिहायचे, नोंदी अहवालाचे महत्त्व सांगायचे आहे. त्याच्यानंतर आहे जननक्षम जोडपे व्याख्या लिहा. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्देश लिहा. कुटुंब आणि कल्याण कार्यक्रमाची धोरणे लिहा आणि आरोग्य शिबिर भरवण्यामध्ये परिचारिकेची भूमिका लिहा. ठीक आहे. जननक्षम जोडपे व्याख्या लिहा. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्देश लिहा. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची धोरणे लिहा आणि आरोग्य शिबिर भरवण्यामध्ये परिचारिकेची भूमिका. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा होता जो क्वेश्चन आहे. ठीक आहे, तो लिहायचा होता. आता आपण बघूया जो मिडवायफरीमधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते बघूया. मिडवायफरीचा जो क्वेश्चन पेपर आहे ट्रू अँड फॉल्स वगैरे आहे ते मी नंतर घेईन. आता फक्त आपण लॉंग क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन नंबर 2 पासून सुरुवात करूया. गर्भाशयातील अवायू फायब्रॉइड लिहायचं आहे. गरोदरपणातील किरकोळ तक्रारी आणि व्यवस्थापन आहे. विटपछेद आहे. नवजात बालकाची काळजी आहे आणि वैद्यकीय गर्भपात आहे. हा 15 मार्काचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये 5 पैकी आपल्याला 3 लिहायचे होते. त्याच्यानंतर व्याख्या लिहायची. माता मृत्यूदर, सुतिका अवस्था, पार्टोग्राफ, मोल्डिंग, नवजात बालकाचा नेत्रदाह आणि वृद्धप्रसूती या व्याख्या होत्या. आता त्याच्यानंतर परत फरक स्पष्ट करा होते. संभाव्य गर्भपात, अटळ गर्भपात, खऱ्या प्रसववेदना, खोट्या प्रसववेदना, पूर्णकाल बालक, अपूर्णकाल बालक. हा होता टोटल किती मार्काचा प्रश्न? तर हा होता 10 मार्काचा प्रश्न. एक फरक स्पष्ट लिहा, 5 मार्काचा असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. चौथा क्वेश्चन नंबरला और असतो. तर पहिला आहे सुतिका दोष म्हणजे काय? सुतिका दोषाची कारणे, होण्याची कारणे, सुतिका दोषाची चिन्हे व लक्षणे आणि त्यांचे वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापन सविस्तर लिहा. आणि सुतिका दोषातील मातेला म्हणजे मातेला जर जंतुदोष झाला तर कसे प्रतिबंध कराल. त्याच्यानंतर किंवा ऑरमध्ये स्वाभाविक प्रसूती म्हणजे काय? स्वाभाविक प्रसूती प्रथम अवस्थेमध्ये होणारे शारीरिक बदल, प्रसूतीच्या अवस्था लिहा, प्रसूतीच्या 3ऱ्या अवस्थेचे व्यवस्थापन आणि प्रसूतीच्या 3ऱ्या अवस्थेतली गुंतागुंती. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे
तो आहे. त्याच्यामध्ये वंध्यत्वाची व्याख्या लिहा, वंध्यत्वाची कारणे लिहा, वंध्यत्वाचे प्रकार लिहा आणि सौप्रीती वंध्यत्व निदानासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या लिहायच्या आणि वंध्यत्वासाठी व्यवस्थापन लिहायचं आहे. तर अशा प्रकारे होता. तर ह्याच्यामध्ये जो चौथा क्वेश्चन असतो तो कसा असतो, पहिला प्रश्न 2 मार्काला, नंतर ब आहे 3 मार्काला, त्याच्यानंतर क आहे 3 मार्काला, नंतर आहे 5 मार्काला आणि नंतर आहे 2 मार्काला, असं मिळून 15 मार्काचा असतो. त्याच्यानंतर सेम दोघांपैकी एक कुठला तरी आपल्याला कंप्लीट करायचा असतो. दुसरा चौथा क्वेश्चनमधला ऑर पण तसाच आहे. क्वेश्चन विचारलेत, पहिला 2, 4, 4, 3, 2 अशा प्रकारे लिहिले. नंतर 5वा प्रश्न कसा आहे बघा, वंध्यत्वाची व्याख्या 2 मार्काला, वंध्यत्वाची कारणे 3 मार्काला, वंध्यत्वाचे प्रकार 2 मार्काला आणि नंतर 3 मार्काला आणि 5 मार्काला अशा प्रकारचे जे आहेत ते प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपल्याला ते काय माहिती आहे लिहिता आले पाहिजे. डेफिनेशन जी असते ती असे प्रत्येक 1 मार्काला कोणत्याही 5 लिहायच्या होत्या. टोटल 6 होत्या डेफिनेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर टिपा लिहामध्ये टोटल 15 मार्काला टिपा लिहा आहेत. एक टिप 5 मार्काला असते. ठीक आहे. आणि जे डिफरन्स असतात तेही टोटल 5 मार्काला एक असतो, 10 मार्काचे 2 लिहायचे आहेत. डिफरन्स लिहिताना टोटल 10 डिफरन्स लिहिले गेले पाहिजेत. एका बाजूला 5, एका बाजूला 5, म्हणजे आपल्याला मार्क्स मिळायला म्हणजे टोटल 10 एका बाजूचे 10, दुसऱ्या बाजूचे 10, या बाजूचे 10, या बाजूला 10 असे डिफरन्स लिहायला पाहिजेत. 11 लिहिले 12 लिहिले तरी चालतात, पण कमी नाही लिहायचे. कधी कधी मार्क्स त्याचे मग कट होतात, पूर्ण मार्क्स मिळत नाहीत. तर अशा प्रकारे होता हा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. तर मी त्याचा नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन आता ह्याचाही आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि रिसर्च मॅनेजमेंट ह्या तिघांचाही नंतर मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तिन्ही क्वेश्चन पेपरमधल्या ज्या मॅच द फॉलोइंग्स आणि फिलिंग द ब्लँक्स ट्रू अँड फॉल्स जे आहे ते नंतरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन जे असणार आहेत त्याच्यामध्ये मी घेऊन टाकेन. तिघांची एकाच ह्याच्यामध्ये घेऊन टाकेन. आता सध्या आपला फक्त जे लाँग क्वेश्चन कोणते आले होते, आता तुम्ही 3rd इयरला जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक्साइटमेंट असणार आहे कोणते कोणते क्वेश्चन होते. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. इझी होता क्वेश्चन पेपर. तर अशा प्रकारे आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण तुमची इयर पटापट संपून जाईल. मग एक्झामच्या वेळेला तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा ते हार्ड जातं. त्याच्यामुळे आतापासून सुरुवात करा. तुमची 2nd इयरची एक्झाम कधीच झालेली आहे. तर मग भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण. तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आतापासून, कारण रिसर्च जो आहे मॅनेजमेंट तो क्वेश्चन आहे तो थोडासा क्वेश्चन पेपर किंवा तो सब्जेक्ट आहे तो थोडासा हार्ड जातो बऱ्याच स्टुडंटना. त्याच्यामुळे आता सुरुवात करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा. धन्यवाद.